एकदम चटपटीत, एकदम चमचमीत, वर्षभर टिकणारे बनवूयात छान असे कैरीचे लोणचं। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण छान असे कैरीचे लोणचं बनवणार आहोत। त्यासाठी आपण कैरी छान धुवून आणि स्वच्छ पाण्याने धुवून आणि छान पुसून घेतलेले आहे। अशा मस्त आपण कैरीच्या काप करून घेतलेले आहेत। आता आपण कापला छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि एका दुर्डीमध्ये आपण काप घेणार आहोत छान अशा काढून। अशा मस्त आपण काप घेऊयात काढून, एकदम मस्त अशा आपण काप काढून घेऊयात आणि छान पुसून घेऊयात। स्वच्छ कपड्याने छान कापला पुसून घेऊयात। एकदम छान आपण कापला पुसून घेणार आहोत आणि एकदम घरगुती मसाल्यामध्ये आपण करणार आहोत छान अशी चटपटीत कैरीचे लोणचं। त्यासाठी आपण 1 कटोरा भरून मोहरी घेतलेली आहे, 1 मोठी वाटी भरून लाल चटणी घेतलेली आहे, हळद, लवंग आणि छान असे आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, मीठ घेतलेले आहे। मीठ आणि चटणी थोडी लोणच्यासाठी जास्तच वापरायची आणि मेथ्या घेतलेल्या आहे एका वाटीमध्ये। असं छान आपण मोहरी छान मिक्सरमधून काढून घेतलेली आहे। आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण लवंग आणि मेथ्या छान तेलामधून काढून घेऊयात। छान अशा तडतडलेल्या आहेत आपल्या लवंग। आता आपण मेथ्या घेऊयात मस्त अशा परतून तेलामध्ये। अशा मस्त आपल्या मेथ्या पण छान अशा झालेल्या आहेत। आता आपण ताटामध्ये मेथ्या पण घेऊयात काढून। अशा आपण मेथ्या पण छान ताटामध्ये घेतलेल्या आहेत काढून। आता थोड्या थोड्या करून आपण मेथ्या ताटामध्ये घेऊयात काढून। लवंग आणि मेथ्या आपण छान अशा तळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण तेल गार करण्यासाठी ठेवून देऊत एका साईडला। आपलं तेल गार होतं तोपर्यंत आपण मसाले छान मिक्स करून घेऊयात। अगोदर आपण टाकलेली आहे मोहरी, आता टाकूयात लाल चटणी, हळद आणि आपण थोडंसंच दुकानाची मोहरी वापरणार आहोत, म्हणजे मोहरीची थोडीशी डाळ वापरणार आहोत दुकानातून आणलेली। 1 छोटी वाटीच वापरलेली आहे। आपण बाकी सर्व मसाले घरचेच वापरलेले आहे, म्हणजे मोहरी पण घरचीच वापरलेली आहे। आता आपण लसूण पण टाकून छान घेऊयात मिक्स करून आणि तेल पण टाकून छान तेल त्याच्यामध्येच मिक्स करून घेऊयात। एकदम छान, एकदम टेस्टी असं आपलं चटपटीत लोणचं होणार आहे तयार। असं छान मिक्स करून घेऊयात। आता थोडं थोडं करून आपण कैरी टाकून घेऊयात। थोडे थोडे करून आपण कैरी टाकून छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात। असे छान आपण मिक्स करून घेतलेले आहे मसाल्यामध्ये कैरी। आता आपण भरणीमध्ये घेऊयात टाकून। एकदम टेस्टी आपल्या लोणच्याची चव होणार आहे। असं छान बघूनच तोंडाला पाणी सुटतंय। असं छान लोणचं होते आपलं तयार झालेले मंडे एकदम चमचमीत